पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मी एका मालिकेवर काम करतेय. तुझ्या विरुद्ध घडलेले कोणतेही शस्त्र चालणार नाही. यशया 54:17 आपण ते पुन्हा एकदा वाचूया. तुझ्या विरुद्ध घडलेले कोणतेही शस्त्र चालणार नाही आणि तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. सर्व जिव्हांना. शांती, नीतिमत्व, संरक्षण आणि विरोधकांवर विजय मिळवणं. इथे 4 गोष्टी आहेत. शांती, नीतिमत्व, संरक्षण आणि विरोधकांवर विजय मिळवणं हे आपलं वतन आहे. वतन किंवा प्रभू येशूकडून मिळालेला हा वारसा आहे. बघा, वारसा ही फार मोठी गोष्ट आहे. मला माझ्या आईवडिलांकडून वारशाने काहीच मिळालं नाही, कारण त्यांच्याकडेच काही नव्हतं. पण मी मात्र शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतली. बघा, लोकांना जेव्हा वतन मिळतं तेव्हा ती फार अद्भुत अशी गोष्ट असते, कारण अचानक तुम्हाला ते सगळं मिळतं जे कोणीतरी आयुष्यभर कष्ट करून मिळवलेलं आहे. ही फार समाधान देणारी गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला कुणाकडून काही वारशाने मिळालं तर तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. आपण ते सगळं काही मिळवलेलं आहे जे द्यायला येशूने आपला प्राण दिला. आणि सगळं काही, बघा, सगळं काही. थोडा वेळ विचार करा, जेव्हा येशू त्या वधस्तंभावर होता तेव्हा त्याने सगळ्या जगाचं पाप स्वतःवर घेतलं. स्वतःवर त्याने आपलं कर्ज चुकवलं. आणि आता बघा, आता आपल्याला लाज, तिरस्कार, अपमान, घृणा वाटायची गरज नाहीये. आणि बायबल म्हणतं आपल्याकडे विशेष काहीतरी आहे. आपल्याकडे शांती, आपल्याकडे नीतिमत्व, आपण ख्रिस्तात सुरक्षित आहोत. आणि बघा, तुमच्यापैकी किती जणांना यापेक्षा अधिक हवंय? आपण शत्रूवर विजय मिळवू शकतो. आपण विजयी वीर आहोत. आपल्याला संकटांची भीती वाटत नाही. आज जगात जे चाललंय त्यालाही घाबरायची गरज नाही. आपल्याला कशालाच घाबरायची गरज नाही. देव आपल्या पक्षाचा आहे आणि तो सहाय्य करून आपली काळजी घेत असतो. आणि अशी विपरीत पिढी असतानाही आपण जिवंत आहोत, तर ती देवाची विशेष कृपाच आहे आणि आपण कशाचाही सामना करू शकतो. आणि जर तसं नसतं तर देवाने आपल्याला दुसऱ्या पिढीत जन्माला घातलं असतं. आपण कोणत्या काळात असायला हवं हे देखील तोच ठरवत असतो. आमेन. शांती, नीतिमत्व, संरक्षण, विरोधकांवर विजय मिळवणं हे वतन आहे देवाच्या प्रत्येक सेवकाचं. मला विस्तारित भाषांतर आवडतं. ज्या प्रत्येकात ख्रिस्ताचे गुण दिसतात ते सर्व देवाचे सेवक आहेत. तर ही वचनं त्या लोकांसाठी नाही जी फक्त वर्षातून 3-4दाच चर्चमध्ये जातात आणि स्वतःला खुशाल ख्रिस्ती म्हणवतात. पण ही अभिवचनं त्यांच्यासाठी आहेत जे समर्पित आहेत, गंभीर आहेत, जे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालतात, देहाच्या कर्मांमध्ये स्वतःला गुंतवत नाहीत. ते पवित्र आत्म्याला सहकार्य करून त्याच्या प्रेरणेने चालतात, ज्यामुळे तारणाचं कार्य त्यांच्या जीवनात दिसतं आणि त्यांच्याद्वारे जगाला प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे ते दिसतं आणि कळतं. प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. तुम्हाला हे कळलं का? प्रभू येशू आपल्यामध्ये त्याचं पवित्र रूप डाउनलोड करतो. ज्या क्षणी तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, या सगळ्या अद्भुत गोष्टी तुमच्या आत्म्यात जोडल्या जातात आणि तुम्हाला आत्मा आहे आणि तुम्ही शरीरात राहत आहात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पाहता तुम्हाला शरीर दिसतं, पण आपल्यामध्ये आणखी खूप काही आहे जे आपण पाहायला हवं. विचार आहेत, भावना आहेत, जाणीवा आहेत, हेतू आहेत, इच्छा आहेत. आणि आपल्यामध्ये असलेल्या या सगळ्या गोष्टी लोकांना दिसत नाहीत. आणि यापेक्षाही खोल आहे आपला आत्मा, प्रियांनो. आणि इथेच आपल्याला देवाचं प्रकटीकरण मिळतं. अंतर्ज्ञान, इथेच आपलं अंतर्मन काम करतं आणि देवाबरोबर आपली सहभागिता होते. इथेच आपण देवाची वाणी ऐकतो आणि आत्म्याने चालवले जातो. तर तुमच्या अंतरंगात अनेक अद्भुत गोष्टी घडत असतात ज्या आरशात पाहिल्यावर दिसत नाहीत. आणि 1 योहान अध्याय 3 वचन 9 मध्ये बायबल म्हणतं आपला नवीन जन्म झाला की सर्वशक्तिमान देवाचं दैवी बीज आपल्याला मिळतं. विस्तारित बायबल हेच म्हणतं
की देवाचं नीतिमत्वाचं बीज आपल्यात पेरलं जातं. तुम्ही माझ्याकडे विचित्र विचित्र नजरेने पाहताय, पण बीज आपल्याला ठाऊक आहे. जेव्हा एक पती आपल्या पत्नीच्या उदरात बीज पेरतो तसं हे असावं. आपला आत्मा हा आपल्या उदरासारखा आहे. आणि पहिले योहान अध्याय 3:9 असं म्हणतं की सर्वसमर्थ देवाचं बीज आपल्यात पेरण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण सवयीप्रमाणे किंवा हेतुपुरस्सर पाप करत नाही, कारण आपल्यात देवाचा स्वभाव आहे. मला असं दिसतंय की तुम्हालाही हे खरं वाटत नाहीये. देवापासून जन्मलेला कोणीही हेतुपुरस्सर आणि जाणून बुजून पाप करत नाही. आपण पाप करत नाही असा याचा अर्थ नाही, तर त्याचा अर्थ आहे पाप करण्याच्या जीवनशैलीने आपण पाप करत नाही, तर आपण बदलतो आणि पापाने कठीण होऊन म्हणत नाही हे मी पाप करीनच, मला कुणाची पर्वा नाही. तसं शक्यच नाही. त्याच्यात देवाचा स्वभाव राहतो, त्याच्या जीवनाचे सत्व राहते, त्याच्यामध्ये ईश्वरी बीज कायमस्वरूपी राहते आणि तो सवयीने पाप करत नाही, कारण तो देवापासून जन्मलाय. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते तेव्हा काय होतं ठाऊक आहे? सुरुवातीला ती खूप उत्साही असते आणि ती म्हणते मला दिवस गेलेत, आणि लोक म्हणतात कुठे तसं दिसत तर नाही. नव्याने जन्म पावलेल्या विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत हेच होतं. ते खूप असे उत्साही असतात, कारण त्यांच्या पापांची क्षमा झालेली असते, ते आनंदात असतात. लोक म्हणतात तुझ्यात काहीही बदल दिसत तर नाहीये. आमेन. आणि बऱ्याचदा मी एक गोष्ट केली आहे, तसं मी इथे करायचं ठरवलं नाही, पण बऱ्याचदा मी असं करते की मी इथे मंचावर वेगवेगळ्या अवस्थेतल्या गर्भवती स्त्रियांना आणून उभं करते आणि एखादी दुर्बळ स्त्री येते जिचं वजन 45 किलो असतं आणि ती म्हणते की मी 4 महिन्यांची गर्भवती आहे, पण तुम्हाला तसं दिसत नाही. मग तुम्ही 6 महिन्यांच्या गर्भवती स्त्रीला पाहता आणि म्हणता हो हे खरं आहे, खरं आहे. आणि मग 7 आणि मग 8 आणि मग 9 आणि मग पूर्ण दिवस भरलेली येते. ठाऊक आहे? ऐक बघा, तुम्ही देवाबरोबर चालत असताना तेव्हा आता हे नीट ऐकून घ्या, तुम्ही सुभक्तीला जन्म देत असता. तुम्हाला हे आवडलं का? तुम्ही प्रभू येशूच्या अधिकाधिक स्वभावाला आणि गुणवत्तेला जन्म देत असता. तो तुमच्यात निवास करतो आणि त्याला अपेक्षित असलेल्या गोष्टींनी तुम्ही स्वतःला युक्त केलं नाही तर त्याच्यासारखं तुम्ही बनू शकत नाही. आणि बघा, हे बोलणं कदाचित मूर्खपणाचं असेल. तू नीट वागत जा जर त्याचं नीतिमत्व तुमच्यात नसेल तर. तो असंही म्हणू शकणार नाही पवित्र बना जर त्याचं पावित्र्य आपल्यात नसेल तर. आता बघा, एक गोष्ट सांगते, नवीन जन्म पावलेल्या प्रिय विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या हृदयात देण्यात आलेली आहे. तुमच्यापैकी काहींना खात्री नाहीये. नाही, तुमच्यात आहे, ते तुमच्यात आहे, पण बीजरूपात आहे. पुन्हा सांगते, एक स्त्री गर्भवती होते तेव्हा तिच्यात बीज रुजलेलं असतं आणि त्या बीजाची योग्य काळजी घ्यावीच लागते. ते जपावं लागतं, ते वाढवावं लागतं. आणि बघा, सर्वशक्तिमान देवाचं बीज आपल्यामध्ये आहे आणि त्या बीजाला देवाच्या वचनाचं पाणी दिलं तर चला आता आपल्यावर नीतिमत्वाचा सूर्य चमकतो तेव्हा आपण टिकून राहतो आणि मग हळूहळू ख्रिस्ताचे दैवी गुण आपल्यामध्ये मूळ धरू लागतात, जे आहे पवित्र आत्म्याचं फळ, विश्वास. देवाने आपल्यात गुंतवलेल्या सगळ्या गोष्टी वाढू लागतात, मोठ्या होतात, आणखी मोठ्या, आणि मग जन्म देण्याची वेळ येते. आता ज्यांनी जन्म दिलाय त्यांना ठाऊक आहे की जन्म देणं ही काही फार सोपी गोष्ट नाही. आमेन. कदाचित एक व्यक्ती या नात्याने तुम्ही एखाद्याला जन्म दिला नसेल, पण इतरांना जन्म देताना पाहिलं असेल किंवा टीव्हीवरून पाहिलं असेल आणि म्हणाला असेल एवढं किंचाळणं का चालतं. एक गोष्ट सांगू, खरं सांगायचं तर मी इथे 2 गोष्टींची तुलना करतीये. देवाला अपेक्षित असलेला बदल आपल्यात घडून येण्यासाठी वेदना आणि दुःख सोसावं लागतंच. खूप जोर लावावा लागतो लोक, हो. आमेन. पण एकदा का बाळ जन्माला आलं की तुम्ही खूप आनंदित असता ना. प्रसूती वेदना होत असतानाही तुम्ही म्हणता मी पुन्हा ही गोष्ट होऊ देणार नाही.
आणि प्रसूतीच्या वेळेला तुमचा पती तुमच्या समोर असेल तर तुम्ही म्हणता तुझ्यामुळे झालं, मी पुन्हा हे होऊच देणार नाही कधी. आता बघा, आता तुम्हाला भुलीचं औषध दिलं जातं, त्यामुळे तुम्हाला काही जाणीव होत नाही. पण मला जेव्हा मुलं झाली तेव्हा भुलीचं औषध नव्हते देत. माझ्या डिलिव्हरीनंतर डेव्ह रूममध्ये आला. तो खूप आनंदित झाला होता आणि म्हणाला की हे आपल्याला बाळ झालं. आणि मी म्हटलं की तुला नाही झालं. माझ्या शेवटच्या मुलाचं वजन 5 किलोपेक्षा थोडंसंच कमी होतं. तुम्ही समजू शकता ते पेलणं कठीण होतं. त्यावेळी तुम्ही ते सहन करूच शकत नाही. पण एकदा का बाळ झालं ना की तुम्ही म्हणता सगळा त्रास सार्थकी लागला. बघा, जेव्हा मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहते, तुम्ही समजू शकता की ज्या अवस्थेतून मला जावं लागलं तशाच अवस्थेतून तुमच्यापैकी पुष्कळांना जावं लागलं असेल. आपण कठीण परिस्थितीला तोंड दिलं आणि माझ्या जीवनाचा तर विचकाच झाला होता. जिथे मी होते तिथून आता आहे तिथे पोहोचणं हा काही सोपा प्रवास नक्कीच नव्हता आणि मी इथे असणं मूर्खपणाचं वाटेल. पण बघा, सगळं सार्थकी लागलं. सगळं सार्थकी लागलं. तर आज मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते की तुम्ही आशा सोडू नका. बीजाला पाणी देत राहा, देवासोबत वेळ घालवत राहा, तुमच्यावर सूर्य चमकू द्या, धीर धरा, शांत रहा. माझ्या सगळ्या मुलांच्या वेळेला माझे दिवस पूर्ण भरले, पूर्ण. कधी कधी तर असं वाटलं की आता खूप दिवस निघून गेलेत. तुम्हाला वाटतं की आता खूप काळ लोटला, ही स्थिती कधीतरी बदलणार आहे का? अभिवचनांचा अनुभव कधीतरी येणार आहे का मला, त्या अभिवचनांचा जी देवाने मला दिली आहेत? हो, काही गोष्टींना इतर गोष्टींपेक्षा थोडा अधिक वेळ लागतच असतो. एकही डॉक्टर याचं उत्तर देऊ शकला नाही मला 10 महिने का लागले का. दरवेळी हेच झालं. कधी 4 आठवडे जास्त झाले, कधी 3.5 आठवडे जास्त झाले. आणि हे झालं सँडाच्या वेळी. एकदा तर चक्क 6 आठवडे जास्त झाले. 6 हल्ली असं काही होऊ देत नाहीत, पण तेव्हा मात्र डॉक्टर म्हणायचे जेव्हा होईल तेव्हा होईल. मी कपडे बांधून सतत तयारच असायचे. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या तयारीत मी ते कपडे पुन्हा काढायचे, पुन्हा धुवायचे, पुन्हा भरायचे. एकदा तरी डेव्हने मला दवाखान्यात नेलं आणि कळा सुरू करायचा प्रयत्न केला. कधी कधी असं करतो आपण, नाही का? सांगा. जणू आपण म्हणतो एकदाच आपण ते सुरू करूया. मी काय म्हणते ते लक्षात आलं ना? मी आता धीर धरीन, मी आता चांगला बनेन, मी माझं तोंड सांभाळीन, मी चांगला विचार करीन, मी स्वार्थीपणा सोडेन. ते लोक मला घरी पाठवायचे. कळा येत नाहीयेत तर बाळ नाही. माझं म्हणणं लक्षात येतंय का तुमच्या? तर आपण प्रयत्न करतो आणि एकाच गोष्टीत उणे पडतो, ती म्हणजे विश्वास ठेवणं. बघा, जर मी तुम्हाला विश्वास ठेवायला सांगते किंवा देव तुम्हाला विश्वास ठेवा असं सांगतोय तर तो तुम्हाला काही करायला सांगत नाही. जर देव तुम्हाला विश्वास ठेवायला सांगतो की तुम्हाला हवं असलेलं सगळं काही त्याने तुम्हाला आधीच दिलंय आणि त्याने जसं तुमच्यासाठी योजून ठेवलंय तसंच तुम्ही ते बघावं, तर मग मी काय करायला हवं माहितीये? तुम्हाला इथून जाण्यापूर्वी अधिक बरं वाटायला हवं. जसं देव तुम्हाला पाहतो तसं तुम्ही स्वतःकडे पाहायला शिका. देवाने दिलेली आशा बाळगायला शिका. देव तुमच्या आत आहे असा विश्वास ठेवा. देवाशी नेहमी सहमत व्हा, म्हणजे तो जे काही सांगतो ते सगळं तुम्ही करत राहाल आणि तुम्ही करू शकाल ते सगळं जसंच्या तसं. एक सांगू का मी तुम्हाला? जोवर तुम्ही देवाच्या दृष्टीने योग्य नसता तोवर जीवनात काहीही योग्य नसतं, काही योग्य वाटत नाही आणि ते योग्य नसतंच. धन्यवाद या एका लहानशा प्रतिक्रियेसाठी. तुमचं म्हणजे मी काही तुमची सगळी मतं लिहिण्याविषयी बोलत नाहीये किंवा तुम्ही जे काही बोलता आणि विचार करता त्याविषयी नाही. मी बोलतेय देवाबरोबर आपलं नातं नीट राखण्याविषयी.
एक सांगू तुम्हाला, जेव्हा देवाबरोबरचं आपलं नातं नीट असतं ना, आपल्याला ठाऊक असतं की देव आपल्यावर प्रीती करतो आणि त्याच्याबरोबर आपलं योग्य नातं आहे, त्याने आपल्यासाठी जागा तयार केली आहे, तेव्हा तुम्ही इतरांचा नकार सहज पचवू शकता. तुम्ही त्यांची टीका आणि त्यांचा न्यायही झेलू शकता, कारण तुमची योग्यता आणि किंमत इतरांच्या विचारांवर अवलंबून नाहीये. मी असं म्हणत नाही की त्यामुळे आपण दुखावले जात नाही, पण मला म्हणायचं त्यामुळे तुम्हाला निराश व्हायची किंवा कुढत राहायची किंवा दयनीय जीवन जगायची गरज नाहीये. नक्कीच तुमचं देवाबरोबरचं नातं योग्य नसेल तर जीवनात काहीच योग्य नसतं. देवाबरोबर योग्य नातं असणं म्हणजे तुमची सगळी वर्तणूक योग्य असणं नव्हे. मी सगळ्या गोष्टी योग्य करत नाही, पण मला ठाऊक आहे की प्रभू येशूच्या रक्ताने माझं नातं योग्य झालंय, विश्वासाने मी ते स्वीकारलं आणि अनेक वर्षांपासून हा माझ्या जीवनाचा एक भाग झालाय. त्यावर मी ठाम विश्वास ठेवतेय. मी फक्त कबूल करत नाही, मी फक्त विचार करत नाही. मला असं म्हणायचंय की माझी पक्की खात्रीच आहे की आज देव माझ्यावर नाराज नाहीये. माझी पूर्ण खात्री पटलीये की देव माझ्यावर प्रीती करतो. माझा पूर्ण विश्वास आहे की देवाला तुम्ही आवडता. माझी पूर्ण खात्री आहे देव तुमच्यावर नाराज नाहीये. ओ पण जॉयस, तुम्हाला ठाऊक नाही इथे येण्यापूर्वी मी काय केलंय. मला तुम्हाला एक सांगायचंय, जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल. बायबल म्हणतं देव आपल्या पापांची क्षमा करतो आणि पूर्व जितकी पश्चिमेपासून दूर आहे तितकी तो आपली पापे दूर दूर करतो दूर करतो दूर करतो. इब्री अध्याय 10 मध्ये जे सांगितलं ते मला आवडतं. प्रभू येशू आपल्या पापांची खंडणी भरण्यासाठी अंतिम बलिदान बनला आणि बघा त्याने एकदाच खंडणी भरून टाकलेली आहे. प्रत्येकाला त्याद्वारे मुक्ती मिळाली. पुन्हा बलिदान करण्याची गरज नाही. पापासाठी कुठलंही अर्पण करण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही, नक्कीच नाही. याचा अर्थ ठाऊक आहे? माझ्या पापासाठी बलिदानाची गरज नाही. येशूने बलिदान केलेलं आहे. अनेक वर्ष मी माझ्या आनंदाचा त्याग केला, कारण मला वाटायचं की आनंद साजरा करण्याची माझी योग्यताच नाहीये. आणि म्हणून बघा, लोक प्रार्थनेचा त्याग करतात, ते प्रार्थना करत नाहीत, केली तर पुटपुटत राहतात. लोक सेवेचा त्याग करतात, कारण त्यांना वाटतं की नेहमी ते चांगले राहिले नाही तर देव त्यांचा उपयोग करत नाही. पण एक सांगू का तुम्हाला, नीट आहे का? एक गोष्ट सांगते, जेव्हा मी पहिल्यांदा बायबल शिकवायला सुरुवात केली, तुम्ही जर मला पाहिलं असतं तर तुम्ही असं नक्कीच म्हणाला असतात की हा निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही माझी कहाणी ऐकली असेल, पण जेव्हा मी पहिल्यांदा बायबल शिकवू लागले, मी तोकडे कपडे घालायचे आणि सिगारेटचे झुरके सोडायचे. मी ते केलं. जितके तोकडे कपडे घालता येतील तितके घातलेत मी. खरं सांगायचं तर वचनाचं सत्य मला ठाऊकच नव्हतं. मी नेहमी चर्चला जायचे कारण माझ्या मैत्रिणी जायच्या म्हणून. आमचे पालक धूम्रपान करायचे, मी करायचे, काही वाटत नव्हतं तेव्हा. काही काळानंतर देवाने माझं पाप मला दाखवायला सुरुवात केली. मी त्याची आज्ञा पाळली आणि मी धूम्रपान सोडून दिलं. ते खादाडपणा किंवा इतर गोष्टींपेक्षा वाईट होतं म्हणून नव्हे, तर माझ्या शरीराचं नुकसान होऊ नये म्हणून मी ते सोडून दिलं. मला कळत नाही ख्रिस्ती लोकांमध्ये 3 खोड्या का असतात: धूम्रपान, शिव्याशाप आणि पिणं. लोक म्हणतात तुम्ही शाप देता, धूम्रपान करता, दारू पिता. प्रभू दया करा. माझ्या मैत्रिणीसोबत मी एकदा दुकानात गेले होते. तुम्ही ख्रिस केनला ओळखता? ख्रिस्तीन केन? ठीक आहे. बघा, आम्ही गेल्या 20 वर्षांपासून एकमेकींच्या मैत्रिणी आहोत आणि ती मला आत्मिक आई असं म्हणते. आणि ती आणि मी एकदा खरेदी करत होतो आणि आम्ही एका दुकानात गेलो, तर तिथल्या मुलीने असं विचारलं की तुम्ही ह्या शहरात कशा? आम्ही म्हटलं ख्रिस्ती संमेलनासाठी आलो. आणि ती म्हणाली हो, मी धार्मिक आहे. बघा,
ज्या क्षणी कोणी म्हणते ना मी धार्मिक आहे, माझी सगळी ग्रहणशक्तीच जागृत होते. म्हणजे नक्की काय आहात तुम्ही? म्हणजे धार्मिक म्हणजे काय? बघा, क्रिस एक खरी सुवार्तिका आहे आणि मी फक्त शिक्षिका आहे. तर क्रिस आणि मी वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलत होतो आणि अगदी अचानक ती मुलगी बाहेर आली आणि तिने खूप शिव्याशाप दिले. म्हणजे अगदीच गलिच्छ अशा शिव्या दिल्या आणि आणि ती म्हणाली की ओह मला क्षमा करा. आणि पुढे ती म्हणाली, एक सांगू, मला वाटतं देवही शिव्याशाप देत असेलच की, नाही का? आणि बघा, जे मी केलं तेच तुम्हीही कराल कदाचित. आणि मग मी त्या काउंटरजवळ गेले, तिथे मी देवाची बाजू राखण्याच्या आविर्भावात मी गेले. म्हणजे मी टाचा वर करून माझ्या समोर असलेल्या काउंटरवर रेलून म्हणाले की देव शाप देत नाही. आणि क्रिस पुढे वाकून नम्रपणे म्हणाली, पण तो शाप देणाऱ्यांवर प्रीती करतो. आणि मग मी माझ्या हृदयात देवाचा आवाज ऐकला, तू त्या माशाला स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात होतीस जो जाळ्यात आलाच नव्हता. तर आपण काही गोष्टींच्या मागे लागतो, जसं ओ तो तर शिव्या देतो, किती दारू सिगरेट पितो. बघा, मी एक सांगू का, मी बायबल शिकवायला लागले तेव्हा मी खरंच खूपच वाईट होते. म्हणजे मी येईल त्या सगळ्यांवर धूर सोडायचे, पण जेव्हा देवाने मला टोचणी दिली की ते पाप आहे, तेव्हा देवाच्या कृपेने मी ते सोडलं. आता जर मी हेतुपुरस्सर तेच करत राहिले असते तर मी एक चांगलं उदाहरण नसते. हे माझ्यासाठी मुळीच चांगलं नाही. तुम्हाला देवाची सेवा करायची असेल तर काही गोष्टी दूर ठेवाव्याच लागतील, कारण लोकांनी जर तुम्हाला नको ते करताना पाहिलं तर ते सावरणार नाहीत. आणि म्हणून योग्य जीवनशैली असण्याची गरज आहेच. आणि एक वेगळं जीवन, एक समर्पित जीवन जे देवाला प्रिय आहे. पण माझा मुद्दा असा आहे की जर तुम्ही देवाबरोबर तुमचा प्रवास करायला तयार असाल तर जिथे तुम्हाला पोहोचायचंय तिथेच तुम्ही पोहोचू शकाल, हे लक्षात घ्या तुम्ही. आमेन. आता मला हे सांगायचं की मी तोकडे कपडे घालत नाही, धूम्रपान करत नाही आणि शिव्याही देत नाही. आणि जर तुम्हाला देवासाठी उपयोगी बनायचंय तर प्रथम तुम्ही स्वतःला शुद्ध करा. कारण जर तुम्ही तसं केलं नाही तर मग तुम्ही येशूने केलेल्या बलिदानाला नाकारताय पूर्णपणे. आणि सैतानाला यातच आनंद आहे. तुम्ही देवासाठी आश्चर्य नाही आहात. या जगाची स्थापना होण्याआधीपासूनच तो तुम्हाला जवळून ओळखतोय. आमेन. लोकांनी मला सांगेपर्यंत मला हेही माहीत नव्हतं की स्त्रीने वचन शिकवणं चुकीचं आहे. स्त्रियांना वचन शिकवण्याची परवानगी नाही. पण मी तर आधीपासूनच शास्त्राभ्यास घेत होते, तो यशस्वी होता. कोणीतरी म्हटलं तुलाही जमणार नाही, तू स्त्री आहेस. मी म्हटलं हो का प्रभू मी स्त्री आहे, मला नाही जमणार. देवाने म्हटलं हो मला ठाऊक आहे ते, मला ते ठाऊक आहे. पौलाकडेही काही गोष्टी सांगण्यासारख्या होत्या ज्या सांस्कृतिक होत्या, पण येशूने म्हटले आता स्त्री किंवा पुरुष, यहुदी आणि हेल्लेनी असा भेद नसून ख्रिस्तात सर्व एक आहे. बघा, स्त्रिया देवासाठी उपयोगी ठरल्या नाहीत तर आपण गोत्यात येऊ, कारण आज सुवार्ता सांगणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे. तुमच्या जीवनात काहीही नीट नसेल जोवर तुम्ही देवाशी नातं जोडत नाही तोवर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण आणि पुनरुत्थानाद्वारे देवाच्या दयेने आणि कृपेनेच आपण देवाशी योग्य नातं जोडू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताशी वैयक्तिक नातं निर्माण करून. आपण कितीही सत्कर्म केली तरी त्यामुळे देवासोबत योग्य नातं निर्माण होऊ शकत नाही. ती एक मोफत देणगी आहे आणि जोवर देवाबरोबर योग्य नातं जडत नाही तोवर काहीही नीट होत नाही. आणि म्हणूनच काही कारणाने तुम्हाला आमची सामग्री मिळू शकली नाही तरी तुम्ही आमच्या टीव्ही कार्यक्रमासाठी तुमची खास देणगी पाठवू शकाल का? तुम्ही मदत करावी. तुम्ही आपला वाटा उचलला तर एकट्यावर भार पडणार नाही, हे नक्की.
अनेक दुखावलेल्या लोकांना आशेचा संदेश ऐकण्याची गरज आहे आणि टीव्ही हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक प्रभावी असं माध्यम आहे. सगळेजण चर्चला जात नाहीत, पण प्रत्येक व्यक्ती टीव्ही आवर्जून पाहते. मला विश्वास आहे आपल्या जीवनात चमत्कार घडावा म्हणून ते योग्य मार्गावर येतील. मला खात्री आहे तुम्ही उत्तम तेच कराल. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.